मी विभाग प्रमुख या नात्याने सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की आपण आपल्या कामगिरीवर त्वरित हजर व्हा। हे जे आंदोलन आणि उपोषण ज्या आमच्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलं होतं, बऱ्याच दिवसापासून त्यांचं ते चालू होतं, परंतु माननीय परब साहेबांनी जेव्हा पगाराविषयी अंतरिम पगारवाढ दिलेली आहे, अंतरिम पगारवाढ देऊनसुद्धा त्यांनी आव्हान केलं होतं राप कर्मचाऱ्यांना की सर्व कर्मचाऱ्यांनी अंतरिम पगारवाढ ही जी आहे ही घेऊन कामावर त्वरित हजर व्हावं, रुजू व्हावं। त्यालाच एक प्रतिसाद म्हणून काही कर्मचारी आमच्याकडे कामावर हजर झाले आणि ते स्वयंस्फूर्तीने जायला तयार आहेत। तरी आपल्या माध्यमातून मी सर्व राप कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्या ह्या अंतरिम पगारवाढ दिलेली असतानाही राप प्रशासनाने एक पाऊल पुढे घेतलेलं आहे। आपणही एक पाऊल पुढे घेऊन हा संप जो आहे तो त्वरित सोडावा आणि आपल्या कामगिरीवर हजर राहावं। मी विभाग प्रमुख या नात्याने सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की आपण आपल्या कामगिरीवर त्वरित हजर व्हा। बीड आगारातनं पहिली आम्ही गाडी मार्गस्थ केली आहे गेवराई, आता दुसरी गाडी आम्ही मार्गस्थ करत आहोत धारूर अंबेजोगाई या मार्गावर। लवकरच त्यालाही चांगला प्रतिसाद मिळेल आणि अजून गाड्या जास्त बीड आगारातील आपल्याकडे 2 कर्मचारी हजर झाले आहेत, त्यांच्या वतीने त्यांच्या सहकार्याने आपण गेवराई गाडी सोडली आहे। जसे कर्मचारी आपल्याकडे येतील त्याप्रमाणे आम्ही गाड्यांचं वाहतुकीचं नियोजन करणार आहोत।